शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी वैभव तुमच्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बिग बॉस या व्हरायटी बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत की बिग बॉस या व्हरायटीची आपण लागवड केली पाहिजे की नाही केली पाहिजे। कारण मला भरपूर शेतकऱ्यांची प्रश्न होते की बिग बॉस व्हरायटी आम्ही लावू की नाही लावू। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। शेतकरी मित्रांनो, बिग बॉस या व्हरायटीची खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे डिमांड होती आणि ते आजही आहे, कारण त्याला कारणही तसंच आहे। शेतकरी मित्रांनो, बिग बॉस ही व्हरायटी अर्ली व्हरायटी आहे। आपण याला कोणत्याही जमिनीत लावू शकतो, मध्यम जमिनीत लावू शकतो, आपण हलक्या जमिनीत लावू शकतो, सोबत आपण भारी जमिनीत लावू शकतो। बिग बॉल सेगमेंटमध्ये येतात शेतकरी मित्रांनो, कापूसही वेस्टीला चांगला आहे। सोबतल्या सोबत शेतकरी मित्रांनो, यावर रसशोषण करणाऱ्या कीटकांचा प्रादुर्भाव देखील आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळतो। या व्हरायटीची एक खासियत म्हणजे यावर फुटवा चांगल्या पद्धतीने होतो। सोबतल्या सोबत शेतकरी मित्रांनो, जी काही बोंड ची सिरीज आहे ती योग्य पद्धतीने लागत असते। जवळपास या व्हरायटीला आपल्याला 80-90 बोंडांपर्यंत पाहायला मिळतं। कधी कधी जर व्यवस्थापन चांगलं असलं तर बोंड आपल्याला चांगल्या पद्धतीचे पाहायला भेटतात आणि बोंडाचं वजनही चांगलं आहे, बॉल साईजही चांगला आहे। शेतकरी मित्रांनो, चांगल्या बिग बॉल सेगमेंटमध्ये व्हरायटी मोडली जाते, तर नक्कीच आपण या व्हरायटीची लागवड केली पाहिजे। मी शेतकऱ्यांचे रिव्ह्यू घेतले होते, त्यांची सुद्धा म्हणणं होतं की बिग बॉस ही व्हरायटी चांगली आहे, याची लागवड नक्कीच आपण केली पाहिजे। शेतकरी मित्रांनो, जर आपल्याकडे क्षेत्र जास्त असेल तर तुम्ही या व्हरायटीची सुद्धा 1 ते 2 पॅकेट किंवा तुम्ही जास्त पॅकेट सुद्धा टाकू शकता। चांगली व्हरायटी आहे, नक्कीच चांगलं उत्पादन देऊन जाणारी व्हरायटी। शेतकरी मित्रांनो, फक्त या व्हरायटीवर एक लक्ष ठेवा की या व्हरायटीला लागवड करत असताना योग्य अंतरावरची लागवड करा। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपले मध्यम जमीन असेल तर 4 बाय 1.5 फुटांवर करा, किंवा त्याच्यापेक्षा जर भारी जमीन असेल तर त्या अंतर तुम्ही वाढवू शकता। जितकं चांगलं अंतर तितकं चांगलं उत्पादन, हे एक महत्त्वाची गोष्ट आहे, हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा। आणि याचं जर योग्य पद्धतीने जर व्यवस्थापन केलं तर हे तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीचं उत्पादन देऊन जाणारी व्हरायटी आहे। शेतकरी मित्रांनो, या गोष्टीची तुम्ही नक्कीच काळजी घ्या आणि या व्हरायटीची सुद्धा तुम्ही लागवड नक्कीच करू शकता आणि हिचं व्यवस्थापन फक्त योग्य पद्धतीने करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।